प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 12 जून 2026 शुक्रवार। चमत्कार। रथेफन विश्वास व सामर्थ्याने परिपूर्ण होता आणि लोकमध्ये मोठी चिन्ह व अद्भुत कृत्ये करीत होता। प्रसिद्धाची कृत्ये 6 अध्याय 8 वचन। पारंबीच्या मंडळीत जागृती घडवून आणणारे एक महान साधन बनलेला स्तेफन अतिशय साध्या सेवेतून पुढे आला। तो पहिल्या मंडळीतील सेवकापैकी एक होता। यांची नेमणूक अन्नवाटपाची देखरेख करण्यासाठी झाली होती। तरीही प्रभूने यांच्या सामर्थ्याने उपयोग केला। याचे कारण म्हणजे देवाची परिपूर्णता त्यांच्यावर विसावली होती। तो 3 महत्त्वाचे गोष्टींनी परिपूर्ण होता। प्रथम, प्रसिद्धाची कृत्ये 6 अध्याय 5 मध्ये आपण वाचतो की स्तेफन पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता। पवित्र आत्मा प्राप्त करणे हा विश्वासातील मूलभूत अनुभव आहे, परंतु सतत पवित्र आत्म्याने भरलेले जीवन जगणे हा अधिक खोल आणि उच्च अनुभव आहे। जेव्हा आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो, जेव्हा आपण दैवी सामर्थ्य, कृपेची दाने आणि आत्म्याची वरदाने यांनी भरले जातो। म्हणून प्रभू येशू म्हणाला, तुम्ही वरून सामर्थ्य प्राप्त करेपर्यंत यरूशलेम शहरात थांबा। लूक 24 अध्याय 49 वचन। जर तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असाल तर तुम्हाला ही चिन्ह व अद्भुत कृत्ये करण्याची सामर्थ्य मिळेल। दुसरे म्हणजे स्तेफन विश्वासाने परिपूर्ण होता। प्रसिद्धाची कृत्ये 6 अध्याय 8 वचन। बायबल म्हणते, विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे। इब्री 11 अध्याय 6 वचन। जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे। आपण जे मागतो ते मिळेल या खात्रीने मागितले पाहिजे, मग त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील। स्तेफन विश्वासाने प्रभूला घट्ट धरून राहिला। विश्वासाने सर्व काही शक्य आहे हे जाणून त्याने त्या विश्वासाचा उपयोग केला आणि चमत्कार केले। जरी तुम्ही खरोखर प्रभूवर विश्वास ठेवला तर कोणत्याही पर्वत तुमच्यासमोर उभा राहू शकणार नाही आणि कोणत्याही अडथळा तुम्हाला थांबवू शकणार नाही। तिसरे म्हणजे स्तेफन सामर्थ्याने परिपूर्ण होता। आपल्यापैकी प्रत्येकाला सामर्थ्याची गरज आहे। हे सामर्थ्य अभिषेकाद्वारे प्राप्त होते। बायबल म्हणते, देवाने नासरेतच्या येशूला पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने अभिषेक केले आणि तो सर्वत्र फिरून चांगली कामे करीत होता व सैतानाने पीडित केलेल्या सर्वांना बरे करीत होता, कारण देव त्यांच्याबरोबर होता। प्रसिद्धाची कृत्ये 10 अध्याय 38 वचन। हे सामर्थ्य स्वर्गीय सामर्थ्य आहे। देवाची स्वतःचे सामर्थ्य ज्याने स्तेफनला भरून टाकले, तोच प्रभू आज तुम्हालाही पवित्र आत्म्याने, विश्वासाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण करू इच्छितो। तो तुमचे पात्र असडून वाघेपर्यंत भरून टाकेल। सर्वांना परिपूर्ण करणारा तोच प्रभू नाही काय? देवाचे लेकरांनो, ज्याने स्तेफनचा उपयोग केला तो पक्षपाती नाही। तो तुमच्याही तितक्याच सामर्थ्याने उपयोग करू शकतो। पुढील ध्यानासाठी वचन। ते बाहेर जाऊन सर्वत्र सुरुवात सांगू लागले। प्रभू त्यांच्यावर बरोबर कार्य करीत होता आणि सोबत असलेल्या चिन्हाद्वारे वचनाची पुष्टी करीत होता। आमेन। मार्क 16 अध्याय 20 वचन। आजचे बायबल वाचन। सकाळी एज्रा 3 अध्याय 4 अध्याय 5 अध्याय। सायंकाळी योगान 20 अध्याय। धन्यवाद।